भाजपा के स्थापना दिवस पर आज सुबह भाजपा महानगर द्वारा तिलक पुतला स्थित के कार्यालय बाहर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके द्वारा ध्वजारोहण किया गया। इस समारोह के बाद फडणवीस इन्होंने मीडिया से बात करते हुए महायुति एकजुट होने का दावा किया। हमारे द्वारा बार बार बूथ चलो अभियान चलाया जाता है। बीजेपी एकमात्र ऐसी पार्टी है जो बूथ को प्रमुख मानकर काम कर रही है। इससे अंतिम व्यक्ति तक पहुंचाना आसान हो गया है। बीजेपी कार्यकर्ता आज हर बूथ पर जाएंगे। महागठबंधन में 3 दल है, इसलिए सहयोगियों का सम्मान करना भी उतना ही जरूरी है। हमने कभी दावा नहीं किया कि हम 33 लोकसभा सीटों पर चुनाव लड़ेंगे। तीनों का सम्मान बरकरार रखते हुए हमें जो सीटें मिले उन पर हम लड़े, यही हमारी प्राथमिकता है। असं आहे की बूथ चलो अभियान हे आम्ही वारंवार राबवतच असतो। त्या संदर्भात आजच्या स्थापना दिवसाचं औचित्य साधून आम्ही पुन्हा एकदा बूथवर चाललेलो आहोत। पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष आहे की जो बूथ जी एक प्रकारे सर्वात छोटी इकाई आहे त्याला प्रमुख धरून किंवा त्याला सेंटर धरून त्या ठिकाणी काम करत असते। त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं हे सोपं होतं। किती बूथवर जाणार आहात काय सांगा? नाही, मी तर आज 2 बूथमध्ये जाणार आहे, पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक बूथमध्ये जाणार आहेत। बहुत 33 जागा भाजप लढतील अशी सुरुवातीला चर्चा होती, मात्र आता प्रत्यक्षात मित्र पक्षांना देऊन फक्त 27-28 जागा तुमच्या वाटेला आहेत। असं आहे की शेवटी 3 पक्ष सोबत आहेत, त्याच्यामुळे मित्रपक्षांचा सन्मान राखणं हे देखील महत्त्वाचं आहे। 33 जागा आम्ही लढू असा आम्ही कधीच दावा केला नव्हता। आमचा प्रयत्न होता की तिघांचे सन्मान राहून ज्या जागा मिळतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे। त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी समाधानी आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।